आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। हा आपला मटकीचा चाट, पौष्टिक असं सॅलड म्हणा, चाट म्हणा, तुम्हाला जे योग्य असेल ते एकदम मॉर्निंगला दिलं तर तुम्ही एकदम दिवसभर फ्रेश राहाल, माझा विश्वास आहे। तर तुम्ही पाहत असाल किती सुंदर दिसत आहे सगळ्या गोष्टी। या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि सर्व करायच्या। चला तर मी काढून घेते प्लेटमध्ये। मूग चाट बनवण्यासाठी, मूठ चाट बनवण्यासाठी आपण इथं मूठ घेतले आहे, म्हणजे मटकी घेतली आहे। याला लोक मूठ पण म्हणतात, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये याला आपण मटकी म्हणतो। तर ही व्यवस्थित अशी मोड आलेली घ्यायची, म्हणजे स्प्राउट आणखी पौष्टिक असतात आणि खूप चांगली टेस्टी पण होते। चला तर मग हे आपण हळद आणि मीठ टाकून शिजवून घेणार आहोत। जस्ट आपण ह्याचा कच्चापणा घालवणार आहोत, खूप ओव्हर कुक नाही करणार आहोत। चला तर सुरुवात करूया मग। स्प्राउट चाट बनवण्यासाठी, म्हणजे मुगाचं चाट बनवण्यासाठी आपण इथं पाणी घेतलं आहे। त्याच्यात मी थोडंसं मीठ, जेणेकरून त्या मटकीला चव आली पाहिजे, एवढंच मीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर हळद टाकणार आहोत आपण। या दोन्ही गोष्टीला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आणि आपण मग मटकी टाकणार आहोत। आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे, त्या टायमाला मी हे मटकी सगळी टाकून घेणार व्यवस्थित आणि हिला शिजवून घेणार। एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायची। चला तर मग शिजवून म्हणजे खूप नाही शिजवायची आपल्याला, नुसतं त्याचं क्रंच, त्याला नुसतं मिठाचा आणि हळदीचा एक फ्लेवर आला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला त्याचं हे करून घ्यायचं। जोपर्यंत त्याला बॉईल येत नाही, आता मी बारीक गॅस करून ठेवणार आहे, तर जोपर्यंत बारीक गॅसचं बॉईल येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे एक वाफ काढून घ्यायचे, जस्ट क्रंची झाली पाहिजे अशीच। चला तर मग हे करून घेऊया। आपल्याला एक 10 मिनटात होतं हे, 10 मिनटं इनफ असतात। साईडला आपण बॉईल करायला ठेवूया। चला तर मग, आणि बारीक गॅसवर हे होऊ देऊया। आणि इथं आपल्याला आमचूरची चटणी बनवून घ्यायची आहे। तिथं त्यासाठी मी पाणी घेतलं आहे। त्याच्यानंतरून 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, 1 छोटा चमचा म्हणजे जस्ट टीस्पून, त्याच्यानंतरून 1 छोटा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे। त्याच्यानंतरून आपण 2 चमचे आमचूर पावडर टाकणार आहोत, 2 चमचे आमचूर पावडर। मी इथं 2 वाटी पाणी घेतलं आहे। हे आटून ह्याची जी हे असते, क्वांटिटी असते ती कमी होते। हलवून घ्यायचं। त्याच्यानंतरून साधं मीठ टाकायचं आपल्याला, साधं। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपण 1 छोटा चमचा सेंधव मीठ टाकणार आहोत। त्याच्यानंतर याच्यात आपण 2 चमचे साखर टाकणार आहोत, त्याला थोडासा गोडपणा येण्यासाठी। चला तर मग आता साखर टाकून घेऊया आपण, 1-2 चमचेच टाकायची, खूप जास्त नाही टाकायची। आमचूरची चटणी जसं जसं होत जाईल, जसं जसं शिजत जाईल, त्याला एक थिकनेस, घट्टपणा येईल। चला तर मग आता हे व्हायला ठेवूया आपण एकदम बारीक गॅसवर। आपली मटकी तोपर्यंत शिजत येईल। तुम्हाला दाखवते मी, एक छान असं बॉईल यायला सुरुवात झाली मटकीला। आमचूर चटणी बनवताना साखरेचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता। अजून आपली होत नाही आलेली, एक थिकनेस येतो, ह्याला खूप अजून पाणीच दिसतंय जवळजवळ। आपण साईडला ठेवून घेऊया आणि आपली मटकी कशी झाली आहे ते पाहूया। दाखवते आपली स्प्राउट म्हणजे मटकी कशी झालेली आहे। हे बघा, ह्याला व्यवस्थित एक उकळी आलेली आहे आणि जवळजवळ व्यवस्थित शिजलेली पण आहे, खूप छान झालेली आहे। चला तर मग काढून घेऊया आता ही, ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं, नुसती मटकी घ्यायची आपल्याला। चला तर मग त्याने आपण सगळी मटकी काढून घेणार आहोत साईडला। पाणी काहीच ठेवायचं नाही, तुमच्याकडे जर गाळणी असेल तर त्याने आणखी सोपं जाईल। मला ह्याने जमतं म्हणून ह्याने काढून घेते। हे पहा, जरासुद्धा पाणी नाही आलेलं, अशी एकदम व्यवस्थित मटकी काढून घ्यायची आपल्याला। चला तर मग सगळी मटकी आपण काढून घेऊया। तर मी सगळी मटकी काढून घेतलेली आहे, पाणी जरासुद्धा नाही आलं, तुम्ही पाहत असाल। आमचूर चटणीकडे येऊया, पाहूया कशी झाली आहे।
अजूनसुद्धा थिकनेस नाही आला. जोपर्यंत थिकनेस येत नाही त्याला तोपर्यंत आपल्याला ह्याला करून घ्यायची आहे. एक अजून 5 मिनटं लागेल. हां, तुम्ही आमचूर चटणीऐवजी जर चिंचगुळाची चटणी वापरली तरी काही हरकत नाही, पण ह्याने टेस्ट खूप छान येते. त्याच्यामुळं शक्यतो हीच वापरायची. एक 5 ते 10 मिनटात होऊन जाईल. आता आमचूर चटणी कशी झालेली आहे तर ह्या टायमाला बघा खूप थिक झालेली आहे. तर आता हे आपण साईडला काढून घेणार आहोत. जसं जसं थंड होईल ना तिला अजून थिकनेस येणार आहे. चला तर मग साईडला काढून घेऊया. आपली आमचूरची चटणीसुद्धा तयार आहे आणि स्प्राऊटसुद्धा तयार आहे. चला तर पहिले आता आपण चाट करायला सुरुवात करूया. इथं मी मटकी घेतलेली आहे, आपण शिजवून घेतलेली. त्याच्यानंतर मी ह्याच्यात ॲड करणार आहे बटाटा उकडलेला, त्याच्यानंतर काकडी, त्याच्यानंतर टमॅटो, त्याच्यानंतर खूप सारा कांदा, त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत डाळिंबाचे दाणे खूप सारे, त्याने खूप छान टेस्ट येते. त्याच्यानंतर पिंच ऑफ ब्लॅक सॉल्ट, थोडंसं सेंधव मीठ, त्याच्यानंतर तुम्हाला हवं असेल तर आपलं साधं मीठ टाकलं तरी काही हरकत नाही. आणि थोडीशी चाट मसाला, थोडासा, कारण आपण आमचूरची चटणी टाकणार आहोत त्याच्यामुळं. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आपली आमचूरवाली चटणी. तुमच्या चवीनुसार जशी हवी तशी. आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायची. बघा किती सुंदर दिसत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हा आपला मटकीचा चाट, पौष्टिक असं सॅलड म्हणा, चाट म्हणा, तुम्हाला जे योग्य असेल ते एकदम मॉर्निंगला दिलं तर तुम्ही एकदम दिवसभर फ्रेश राहाल, माझा विश्वास आहे. तर तुम्ही पाहत असाल किती सुंदर दिसत आहे सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि सर्व करायच्या. चला तर मी काढून घेते प्लेटमध्ये.